नमस्कार. आपण पाहत आहात डी न्यूज पुसद. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंदार पत्की यांनी पुसद तालुक्यातील पारडी गावाला भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची आज प्रत्यक्ष पाहणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त घरकुले वेळेत पूर्ण व्हावीत, तसेच हक्काच्या घरापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर माननीय मंदार पत्की यांनी पारडी गावात सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी करत लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. कोणाचं आहे हे? माझे अरे सर. तुमचं आहे? हो. बांधायचं की नाही? बांधा हे काय काढलं सर आता. काढलंय? हा, बरं, चांगलं आहे. हे सगळे काढलं नाही आता. किती रूमाचं म्हणता? 4 रूम सर. 4 रूमाचं. 2 घर. मिस्त्री लावला का? अच्छा, गावातलंच आहे? नाही भाऊच आहे. भाऊच आहे? भावाला सांगा लवकर करून द्यायला. ते येणार आहे त्याच्यासाठी टाकलेलं आहे दुसऱ्याच्या हाताने. बरं, किती पैसा किती भेटला? 15 भेटला. यावेळी पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. एक मे महाराष्ट्र दिनी गृहप्रवेशाचे उद्दिष्ट ठेवून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश माननीय मंदार पत्की यांनी दिले. हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असून जागा व आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा गतिमान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारडी तसेच गणेशपूर येथील पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी करताना ज्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाची सुरुवात केली आहे त्यांना दुसरा तिसरा हप्ता त्वरित वितरित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय अमोलकुमार आदेलवाड, विस्तार अधिकारी शेख साहेब, ग्रामपंचायत अधिकारी विजय घावस, गृहनिर्माण अभियंता कुणाल आडे तसेच करण ढेकळे, समाधान केवटे, अरुण बर्डे, आरोग्य सेवक अक्षय हातमोडे, समाधान शिणगारे, माजी सरपंच उषाबाई जाधव, आशा वर्कर, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा डी न्यूज पुसद. धन्यवाद.